पडला आहे बरं. अहो अहो ऐकलं का, आपल्या गजाननाला पत्नी मिळणार. स्वतःच्या पावलांनी ती चालत येणार. येणार म्हणजे काय, अगदी येणारच. प्रभू रामचंद्राची इच्छाच आहे तशी. नमस्कार. डबल लाईफ या नाटकामध्ये पार्वती शंकर शास्त्री पिंपळवेडीकर ही भूमिका मी करते. आमचं नाटक म्हणजे धमाल नाटक आहे, विनोदी नाटक आहे, युथफुल नाटक आहे. त्यामुळे तरुणाईची अशी छान फळी आमच्या नाटकात आहे. नाटकात संगीत आहे, नृत्य आहे, त्यानंतर उत्तम कथानक आहे, हसवणूक आहे. आणि इथे तुम्ही आल्यानंतर खूप मनसोक्त आनंद तुम्ही आपापल्या घरी घेऊन जाणार आहात याची 100% हमी. तर असं आमचं छान नाटक आहे. जास्तीत जास्त सगळ्या रसिकांनी बघायला यावं अशी इच्छा आहे. खूपच छान अनुभव आहे. विजय सरांना कायमच आदर्श म्हणून बघत आलेलं होतं आणि त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं हेच आम्हाला सगळ्यांसाठी, म्हणजे फक्त मीच नाही तर नाटकातल्या प्रत्येक पात्रासाठी, प्रत्येक कलाकारासाठी खूप मोठी पर्वणी. खूप काही शिकायला मिळतं त्यांच्याकडून. विनोद कसा निर्माण होतो आणि त्यासाठी टायमिंग हे जे असतं तर ते कसं आपण आचरणात आणलं पाहिजे, कसं ते टायमिंगचा सेन्स आपला डेव्हलप केला पाहिजे याबद्दल ते खूप छान गाईड करतात. आणि फक्त नाटकापुरतं नाही तर त्या पलीकडे जाऊनसुद्धा त्यांच्याकडून खूप काही शिकायला. 100 वर्षापूर्वीचं जे हे पिंपळवेडेकर कुटुंब म्हणजे 100 वर्षापूर्वीची परंपरा किंवा ती संस्कृतीची जपणूक करणारं असं हे कुटुंब आहे. पण त्यामागे काहीतरी एक विशिष्ट कारण आहे. ते कारण नेमकं काय आहे ते तुम्हाला नाटक बघायला आल्यानंतरच कळेल. आणि खरोखरच आहे म्हणजे देवाची भाषा, ते संस्कार, त्या चालीरीती हे सगळं काही शिकण्यासाठी अर्थात आमचे दिग्दर्शक रणजित पाटील यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. संगीत हा सुद्धा नाटकाचा तितकाच महत्त्वाचा भाग आहे. श्रीनाथ मात्रे यांचं संगीत आहे. आणि लाईव्ह सगळे वाद्य वाजवली जातात, आम्हाला लाईव्ह गावं लागतं आणि ते सुद्धा एक प्रकारे चॅलेंज असतं. पण आम्ही तालमी खूप छान केल्या होत्या त्यामुळे कधी दडपण आलं नाही. आणि प्रयोगागणिक व्यक्तिरेखा खुलत जाते अशी आता खुलते. रंगभूमी सर्वस्व आहे. प्रत्येक कलाकारासाठी तो एक आशीर्वाद असतो असं मला वाटतं नेहमी. प्रेक्षकांना हेच सांगेन की पुन्हा एकदा मी वारंवार हेच सांगत असते की तुम्हाला छान खळखळून नसायचं असेल. काय होतं की सध्या खूप टेन्शन्स आहेत मागे, धकाधकीचं जीवन आहे. पण जेव्हा तुम्ही आमचं नाटक बघायला याल तेव्हा हे सगळं काही तुम्ही विसराल. संगीत, नृत्य, नाट्य, अभिनय, उत्तम कथानक, भरभरून हसवणूक हे असे छान पॅकेज आम्ही तुमच्याकरता आणलेलं आहे. नक्की नाटक बघायला. कशी गुलजार नेसली नव्वार,